ए दिशा, अगं काय करतेस? चल ना, मला भूक लागली, तू पण काहीतरी खाऊन घे, नाहीतर बहिणींसारख्या आपण दोघी सुद्धा आजारी पडू, है ना? चल. ती अहिल्या तर मरेल असं वाटलं होतं मला, पण आलीच शुद्धीवर. अगं ठीक आहे, पण पूर्वीसारखं नाही उभे राहू शकणार ते आता. त्यांचं नाही चालणार या घरात काहीच, कळतंय का? खरं बोलताय. मला ना कुठेतरी माझ्या मनात असलेलं माझं स्वप्न पूर्ण होतंय असं वाटतंय आता. त्या अहिल्यादेवी किर्लोस्करचा माज पूर्णपणे उतरला. तिची रया गेली. तो आदित्य, तो त्या बिंडोक मोलकर्णी सोबत भिकाऱ्यांसारखा गावभर फिरत बसलाय. मज्जा येते मला. पण आता त्या प्रियाचं काहीतरी करावं लागणार आहे. तिचा तोरा अजून उतरलेला नाहीये. तिची हिम्मत कशी झाली आज माझ्यावर आवाज चढवून बोलण्याची, मला कळतच नाहीये. गणिबाळा, सावित्री, हे काय प्रीतम सर? हळू बोल. हे बघ, प्रीतम बाबा झोपलेत, त्यांची काळजी घे. गणिबाळा, हे बघ, प्रीतम बाबांची काळजी घे, त्यांना बाहेर जायला देऊ नकोस. मी तुमच्यासाठी खायला घेऊन येते. हा, तोपर्यंत लक्ष ठेव. आलेच मी. बाय. शांत शांत. अगं, त्या प्रियाचं बोलणं इतकं का मनाला लावून घेतेस तू? तिच्या बोलण्याचा विचार करतेस सिरियसली? ऐक ना, तुला एक गोष्ट माहितीये का? विझणारा दिवा असतो ना, तो फडफडतो आणि फडफडतच विझतो. तशी फडफडून मरेल ती, नको टेन्शन घेऊ. वाव, न्यू सासू मॉम, कधी नव्हे ते एकदम परफेक्ट बोललात तुम्ही. कशाला त्या गावंढळ प्रियामुळे माझा मूड खराब करून घ्यायला हवा. करेक्ट. आणि बघा ना, आता असंही राहिलंय का या किर्लोस्कर मॅन्शन मध्ये? ती बेडवर पडलेली अहिल्या, भिकेचे डोहाळे लागलेला आदित्य किर्लोस्कर, आणि उरलं कोण? अहिल्यादेवी किर्लोस्करचा धाकटा वाया गेलेला मुलगा प्रीतम. त्या प्रीतमला अजून स्वतःला सांभाळता येत नाही. तो काय सांभाळणार आहे किर्लोस्कर मॅन्शन? म्हणजे दिस किर्लोस्कर हाऊस इज फिनिश्ड. न्यू सासू मॉम, दिस किर्लोस्कर मॅन्शन इज completely finished.